आणि ज्यांची आपण आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहत होतो आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या सिने अभिनेत्री म्हणजेच अलकाताई कुबल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हॅलो हॅलो बट्टीस सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाच्या आजच्या ह्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या अभिडचिंतन सोहळ्यानिमित्तानं ज्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचं अभिडचिंतन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. अर्थात आजच्या ह्या सोहळ्याच्या सत्कार मूर्ती असलेल्या निर्मला नारायण कांबळे यांच्या अभिडचिंतन सोहळ्यानिमित्तानं त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आपण सर्वांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय आणि खास करून त्यांचा सन्मान करण्यासाठी हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तमाम जमलेल्या माझ्या माता भगिनी बांधवांना विनंती या ठिकाणी करतोय की अलकाताई कुबल यांचं जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया. आपण सर्व भगिनीने विनंती करतो की म्हणजे जरा आपण उभा राहून सर्वांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. आपण सर्व विनंती की उभा राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल बाळ सोपनात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं. माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. धन्यवाद. आजच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल यांचं जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी प्रथम स्वागत या ठिकाणी करूया आपल्या शिवकर गावामध्ये. ताई आपल्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. त्यांच्या समेत या ठिकाणी सन्माननीय कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी सन्माननीय अध्यक्ष महेंद्र शेठ घरात आपलं देखील या ठिकाणी मी स्वागत या ठिकाणी करतोय. मंचात उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतोय. एक गाणं सादर झाल्यानंतर पुढील कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. हॅलो 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 सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी.
हळद लागली फुलली मेहंदी कानी बुगडी नथनी बिंदी हळद लागली फुलली मेहंदी कानी बुगडी नथनी बिंदी बोहल्यावरी नवी नवरी बोहल्यावरी नवी नवरी बावरली थोडी पडती अक्षदा डोई वरती सनई चौघडा गाणी गाती पडती अक्षदा डोई वरती सनई चौघडा गाणी गाती राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे ही जोडी बघत सोहळा उभे वराडी मैत्रिणी छेडा छेडी बघत सोहळा उभे वराडी मैत्रिणी छेडा छेडी वरातीसाठी सजून उभी वरातीसाठी सजून उभी घोड्यांची गाडी पाठवणीची घटकाली गंगा यमुना अश्रू ढाळी पाठवणीची घटकाली गंगा यमुना अश्रू ढाळी गहिवरला मंडप सारा गहिवरला मंडप सारा माया ही वेडी सासरच्या छायेत राहू दे नवऱ्याच्या प्रेमात धावू दे सासरच्या छायेत राहू दे नवऱ्याच्या प्रेमात धावू दे लाभू दे ताईला माझ्या लाभू दे ताईला माझ्या संसारी
निघाली सासरलाई, बहीण निघाली भावाची लाडी. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद रवी, धन्यवाद. नमस्कार, जय भीम. आज खऱ्या अर्थानं ह्या शिवकर गावातील न भूतो न भविष्यती एक अविस्मरणीय क्षण सोहळा आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि त्याचं धन्यवाद मी या ठिकाणी देईल ज्यांचे खऱ्या अर्थानं 39 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून ज्यांनी सेवा केली त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा पण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्या म्हणजे अर्थात निर्मला नारायण कांबळे यांना जरा जोरदार टाळ्या आपण शुभेच्छा या ठिकाणी देऊया. कारण त्यांच्या माध्यमातून बरेचसे व्यक्तिमत्व या ठिकाणी घडलेले आहेत, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत, बरेचशा विद्यार्थ्यांना मुलांना त्यांनी संस्कार लाभलेले आहेत आणि तेवढेच संस्कार त्यांच्या 4 मुलांना देखील त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं की ज्या चित्रपटाच्या माध्यमातून ज्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत मी त्यांच्याकडे पाहतोय. अलकाताई आपल्याकडे पाहण्यासाठी त्यांची नजर आतुरलेली आहे की ह्या ठिकाणी एकही अशी भगिनी नसेल की तिने आपला महाजी साडी चित्रपट पाहिला नसेल. हात उंच करा, किती जणींनी ताईंचा चित्रपट पाहिलेला आहे माझ्या सर्व भगिनींनी. आणि ताई तुम्हाला पाहण्यासाठी मी विनंती करतो तर एकदा उभं राहून त्यांना आमच्या ह्या सर्व माझ्या भगिनींना या ठिकाणी आपण अभिवादन करावं आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या शिवकर नगरीमध्ये ज्यांना आत्तापर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पाहत आलो आणि आत्तापर्यंत त्यांच्या भाऊक आपण पाहून त्या ताईनं अभिवादन केलं त्या अलकाताई कुबल यांचं या ठिकाणी या शिवकर नगरीमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतोय. मी ताईंना विनंती करतो, सन्मान्य महेंद्र शेठ घरात आपणास विनंती करतो, मान्यवरांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर आपण महामानवांना अभिवादन या ठिकाणी करावं आणि पुढील कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मी बुद्धजन महासंघाचे सन्मान्य महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्रजी मोरे असतील, सन्मान्य कांबळे गुरुजी असतील, मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेशिल्पकार विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला या ठिकाणी आपण अभिवादन करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी खास करून कांबळे परिवाराच्या वतीनं प्रवीण शेठ कांबळे परिवारच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत करतोय. मी आजच्या ह्या सत्कार मूर्ती निर्मला नारायण कांबळे आपणास देखील विनंती करतो की आपण महामानवांना अभिवादन या ठिकाणी करावं. या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड साहेब या ठिकाणी असतील, महेशजी साळुंके या ठिकाणी उपस्थित असतील, या आपल्या शिवकर गावचे सरपंच आनंदजी ढवळे या ठिकाणी उपस्थित असतील, या सर्व त्या उपसरपंच उपस्थित असतील, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील. या सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण महामानवांना या ठिकाणी अभिवादन करावं. उपस्थित सर्व मान्यवरांनी विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांनी विनंती या ठिकाणी करतोय की आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आज या अभिष्ट चिंतन सोहळा आणि सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या उपस्थित मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मान सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात आपण या ठिकाणी करतोय. खरं तर फक्त आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत आजच्या ह्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपण या ठिकाणी करतोय. मी प्रथम मान या ठिकाणी
या शिवकर गावाचे सरपंच असलेले आनंद ढवळे आपणास या ठिकाणी देतोय. म्हणजे आपल्या शिवकर गावाच्या वतीनं ज्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आज आपल्या शिवकर गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून एक गावाचे प्रमुख म्हणून आम्ही आपणास विनंती या ठिकाणी करतोय की महाराष्ट्राच्या लाडक्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल यांचं आपल्या ह्या शिवकर नगरीच्या वतीनं त्यांचं आपल्या गावामध्ये या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपणास करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि याच्या या सुंदर अशा सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजक असलेले प्रवीण शेठ कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित इंटरनॅशनल कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्रजी घरत साहेब, महेंद्र शेठ घरत यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती मी प्रवीण शेठ कांबळे आपणास या ठिकाणी करतोय. कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजराताच्या ह्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं देखील स्वागत. मी पुढील सन्मान करण्यासाठी प्रज्ञेश कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय. भारतीय बुद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मान्य महेंद्रजी मोरे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती मी प्रज्ञेश कांबळे आपणास या ठिकाणी करतोय. प्रज्ञेश कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित भारतीय बुद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी मोरे साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी पुन्हा एकदा प्रवीण शेठ कांबळे आपल्याला विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शिवकर गावचे सरपंच सन्माननीय आनंदजी ढवळे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय सरपंच आनंदजी ढवळे आपलं देखील याच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी प्रज्ञेश कांबळे आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित उपसरपंच रवींद्रजी ढवळे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. प्रशांत कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की स्वागतासाठी आपण पुढे यायचे. प्रशांत कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्माननीय कटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कटेकर साहेबांचं देखील आजच्या ह्या निवृत्ती सोहळ्यानिमित्तानं अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं कटेकर साहेब आपलं देखील या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी प्रमोद कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित सन्माननीय काशीनाथ कांबळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. मंचावरती उपस्थित सन्माननीय प्रमोद कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय. काशीनाथ कांबळे गुरुजी यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. नितेश कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावर उपस्थित सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. नितेश कांबळे, शरद कांबळे, सन्माननीय मंचावर या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे चेअरमॅन सन्माननीय मोहन गायकवाड सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. कांबळे परिवाराच्या वतीनं राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेचे चेअरमॅन सन्माननीय मोहन गायकवाड सर आपलं देखील या ठिकाणी स्वागत.
मंचावरती उपस्थित दादा विनंती करतो कांबळे परिवाराच्या वतीनं सन्मान्य महेशजी साळुंके साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. सन्मान्य महेश साळुंकेजी आपलं देखील या ठिकाणी स्वागत. विद्याताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. प्रिया प्रवीण कांबळे, प्रियाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की विद्याताई गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. मी पुढील स्वागत करण्यासाठी मी प्रिया प्रवीण कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आमच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या बऱ्याचशा महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. आमच्या ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी असलेल्या सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य प्रांजल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रांजल पाटील आपलं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. प्रांजलजी पाटील आपलं देखील या नृत्य सोहळ्यानिमित्तानं प्रांजल पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत. प्रांजल पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच प्रांजल पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतोय. मी प्रिया ताई आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मोनिका ताई पोपेट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करावं. रेश्माताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. आणि सुरेखाताई टोपले, ऋतुताई पाटील या सर्व आमच्या ग्रामपंचायत महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रियाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की मोनिकाताई पोपेटा ग्रामपंचायत सदस्य यांच्या या ठिकाणी आपण स्वागत करावं. ग्रामपंचायत सदस्य रेश्माताई पाटील आपलं देखील या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. रेश्माताई टोपले आपलं देखील या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. ऋतुताई अक्षय पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. मी प्रियाताई आपल्या विनंती या ठिकाणी करतो की आमच्या या सर्व मान्यवर भगिनींचं आपण स्वागत करावं. आमच्या ग्रामसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वप्नाली मॅडम यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. प्रियांकाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की स्वप्नाली मॅडम यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. DJ आशिष SK DJ ग्रामसेविका मॅडम उपस्थित आहेत. मंचावरती उपस्थित मंगेशजी डोळे यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. कांबळे परिवाराला विनंती या ठिकाणी करतो की मंगेशजी डोळे यांचं देखील आपण आजच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं स्वागत करावं.
प्रदीप जाधव आणि MC गायकवाड साहेब आपलं देखील आम्ही या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. त्या स्वागताचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. प्रदीप कांबळे MC गायकवाड आपलं देखील या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं कांबळे परिवाराच्या वतीनं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. सचिन कांबळे आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो कांबळे परिवाराच्या वतीनं. सचिन कांबळे जे आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. राहुलजी गायकवाड आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं स्वागत करतो. मी कांबळे परिवाराला विनंती या ठिकाणी करतो की सचिन कांबळे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. राहुलजी गायकवाड आपलं देखील या ठिकाणी स्वागत. रमेशजी कांबळे आपलं देखील मी MC गायकवाड साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. सुधीरजी पवार आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. सुधीरजी पवार आपणासाठी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. सुधीरजी पवार आपलं देखील स्वागत. सुनीलजी वाघ म्हणजे आपलं देखील या अभिनंदन सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. माजी सरपंच सन्माननीय लक्ष्मणजी तुपे साहेब आपलं देखील या अभिनंदन सोहळ्यानिमित्तानं कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत. माया पाटीलजी आपलं देखील मी कांबळे परिवाराच्या वतीनं या सोहळ्यानिमित्तानं माया पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. रमेशजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेश कांबळे साहेब यांचं देखील मी कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. रमेशजी कांबळे आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मान्यवर भगिनींचं माझ्या समोर सन्मान्य भास्कर पाटील सर आपलं देखील आम्ही या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. भास्कर पाटील सर आपणास विनंती या ठिकाणी करतो की आपण ही मंचावरती यावं. आजच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं कांबळे परिवाराच्या वतीनं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. गौतमजी जाधव आपलं देखील अभिषेकचंद्र सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी स्वागत. गौतम जाधव आपणास विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत. अनिरुद्ध जाधव आपलं देखील या ठिकाणी आम्ही कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत करतोय. अनिरुद्ध जाधव साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतो की आपण मंचावरती यावं. आजच्या भेटचिंतन सोहळा आणि सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. ॲडव्होकेट अनिरुद्ध जाधव आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहेत. जर चुकून माझ्याकडे कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. आपणा सर्वांचं मी प्रवीण कांबळे आणि कांबळे परिवाराच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करते. रामदासजी ढवळे आपलं देखील या ठिकाणी स्वागत करते. गौतम जाधव आपणास विनंती या ठिकाणी करतो की आपण मंचावरती यावं. गौतम जाधव आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत. माजी सरपंच बुर्दुल रेश्मा जाधव मॅडम उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करते. विशाखाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की रेश्माताई जाधव यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. विशाखाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की बुर्दुलच्या माजी सरपंच रेश्माताई जाधव यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. रेश्माताई जाधव बुर्दुलच्या सरपंच रेश्माताई जाधव
आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. सुनीलजी वाघपंजी आपण विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचं. आज या सोहळ्यानिमित्तानं अर्थातच सेवानिवृत्ती आणि अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं आलेल्या आपणा सर्वांचं खास करून निर्मला नारायण कांबळे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व अंगणवाडी सेविकांचं, शिवकर गावातील माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आणि मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं, माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं, माझ्या सर्व समाज बांधवांचं मी प्रवीण कांबळे कांबळे परिवाराच्या वतीनं या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आणि अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. जर चुकून माझ्याकडे कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांना क्षमा या ठिकाणी त्यांची मागून मी आलेल्या आपण सर्वांचंच मी कांबळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी करतोय. आणि या स्वागत आणि सन्मान सोहळ्यानंतर तुकारामजी तुपे आपणास विनंती करतो की आपण मंचावरती यावं. तुकारामजी तुपे आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत. Yes. तळेवाडी सरपंच आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आलेलं आपणा सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून शब्दिक स्वागत या ठिकाणी करतो. मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर असलेले माझ्या सर्व मान्यवरांचं, माता भगिनींचं, माझ्या बांधवांचं, समाज बांधवांचं आणि शिवकर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींचं मी प्रवीण कांबळे आणि कांबळे परिवाराच्या वतीनं आलेल्या आपणा सर्वांचं स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं, मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि या स्वागत सोहळ्यानंतर मी मंचावरती उपस्थित खऱ्या अर्थानं आज प्रवीण कांबळे यांचे बंधू जे पनवेल महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक आहेत, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक ते करणार होते, पण या ठिकाणी जबाबदारी राज सदावर्ते यांच्यावरती सोपवलेली आहे. आणि राज सदावर्ते आपणास मी विनंती या ठिकाणी करतोय की याच्या या सेवानिवृत्ती आणि अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं आपण प्रास्ताविक करावं. नमस्कार सर्वांना. मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण कार्यक्रमाची जी उत्सुकता आहे ती शिगेला पोचलेली आहे. कारण आपल्या या शिवकर गावामध्ये महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री माहेरची साडी फेम ज्यांना आपण पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे, अशा अलका कुबलताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या रायगड जिल्ह्याचे डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि आंतरराष्ट्रीय कामगार क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खरोखरच संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे, असे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्रजी घरत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी शिवकर ग्रामपंचायतचे तरुण तडफदार आणि आमचे मित्र सरपंच म्हणून आनंदजी ढवळे साहेब आहेत. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेऊन वेळ जास्त वाया घालवणार नाही, कारण ऑलरेडी सत्कार समारंभ स्वागतामध्ये वेळ झालेला आहे. या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आहात. कार्यक्रमाचं नियोजन अशा प्रकारचं आहे की प्रवीण शेठ कांबळे त्यांच्या मातोश्री निर्मलाताई नारायण कांबळे यांचा सेवानिवृत्ती आणि अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवकर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करत असताना त्यांना बघा, आपण ज्या मातोश्रीला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत, ज्या माऊलीला शुभेच्छा देण्यासाठी आले आहोत, या मातोश्रीनं आपल्या 4 मुलांना चांगलं संगोपन केलेलं आहे, चांगलं या ठिकाणी चांगलं पालनपोषण केलेलं आहे. आणि आपण पाहत आहात, आपण शिवकर गावचे रहिवासी आहात, आपण पाहत आहात त्यांची 4ही मुलं, मग प्रवीण असेल, प्रमोद असेल, प्रशांत असेल, प्रज्ञेश असेल आणि त्यांच्या सर्व सुना
आपण पाहत आहात की अतिशय चांगल्या पद्धतीने गुण्या गोविंदाने या गावामध्ये त्या राहत आहेत, वागत आहेत. हे सगळं जे आहे या माऊलींनी केलेले संस्कार आहेत, या माऊलींना त्यांना दिलेली शिकवण आहे. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं माऊलींनी जी शिकवण दिलेली आहे त्याची परतफेड करता येत नाही. परंतु छोटे का निका असू दे, अशा कार्यक्रमाचं आयोजन प्रवीण शेठ कांबळे यांनी करण्याचं या ठिकाणी आयोजलं. मग या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं असा जेव्हा प्रश्न पडला तर त्यांच्या आईच्या आवडत्या अभिनेत्री कोण आहेत, तर त्यांना विचारलं की तुमच्या आवडत्या अभिनेत्री कोण आहेत, त्यांना आपण आणू. तर त्यांनी पहिल्यांदा अलकाताई आपलं नाव सांगितलं की मला माझी आवडती अभिनेत्री आहे अलकाताई कुबल, त्या माझ्या अभिनेत्री आहेत. तर त्यांनी पहिल्यांदा सिक्रेट ठेवलं, त्यांनी सांगितलं नाही की आपण तुम्हाला आणणार आहोत. त्यांनी पहिल्यांदा तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला, तुम्हाला विनंती केली आणि आपलं पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन या छोट्याशा गावामध्ये आपण आलेला आहात. त्यांचं आपण पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. कार्यक्रम या ठिकाणी पुढे चालू राहणार आहे. प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्याकडे का आली हे प्रवीणजी मोकर यांनी सांगितलेलं आहे, पण एक कुटुंबातील एक घटक म्हणून, एक त्यांचा मित्र म्हणून त्यांनी मला सांगितलं की प्रास्ताविक तुम्ही या ठिकाणी करा, कारण या माऊलीने या गावासाठी 35 वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण त्यांना म्हणूया की मानधन, आपल्याला तर माहितीच आहे की अंगणवाडी सेविकेला किती मानधन असतं, आता थोडंफार वाढलं असेल, परंतु अशी परिस्थिती असताना काबाड कष्ट करून त्यांच्याबरोबर त्यांचे पती तेही जॉब करत असताना कुठल्याही प्रकारची सरकारी नोकरी किंवा कुठल्या प्रकारचं असं मोठं त्यांच्याकडे काहीच नसताना देखील त्यांनी मुलांचं संगोपन केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये ही चारही मुलं आज एक उद्योजक म्हणून या गावामध्ये प्रसिद्धीला आलेले आहेत. त्यांना सर्वांना मी पुढील त्यांच्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राज. भले आपण लांबलेलं नाही, पण जेवढे शॉर्टकट पण तेवढे एकाच काही अंतरामध्येच आपण बरंचसं एक जीवनपट आपण या ठिकाणी सांगितलं, त्याबद्दल राज सदावर्ते आपण मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि जास्त वेळ न घालवता पुढील कार्यक्रमाला आपण वळतोय. आणि ज्या माऊलीची इच्छा होती आणि त्या माऊलीची इच्छा खऱ्या अर्थानं त्यांच्या ह्या 4 मुलांनी या ठिकाणी केलेली, आणि ती म्हणजे कुणाला जर बोलवायचं असेल तर त्या अलकाताईनं बोलवा. म्हणून मी अलकाताईने विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते आमच्या या माऊलीचं आपण सन्मान करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. मी अलकाताई आपणास विनंती या ठिकाणी करतोय की 39 वर्ष ज्या माऊलींनी खऱ्या अर्थानं अंगणवाडी सेविका म्हणून जिने सेवा केली त्या माऊलीचं आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. ह्याच्यासारखा दुसरा आनंद त्या माऊलीला मिळू शकत नाही आणि हा आनंद मिळून देण्याचं भाग्य त्यांच्या 4ही मुलांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तमाम जमलेल्या माझ्या ग्रामस्थ मंडळी मान्यवरांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभ हस्ते निर्मला नारायण कांबळे यांचं अभिनंदन या ठिकाणी होते. जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देऊया. यस, 4ही मुलं, यस, त्यांची 4ही मुलं, प्रवीण असेल, प्रज्ञेश असेल, प्रमोद असेल, प्रशांत असेल, 4ही मुलांना. कारण हा खऱ्या अर्थानं या माऊलीला दिलेली आयुष्यभरातून केलेलं प्रेम, आयुष्य केलेली माया, ममता ही एका कार्यक्रमाच्या इथून आयुष्यभराची आठवण आपण या ठिकाणी दिलेली आहे. आणि हा नेत्रदीपक दैदीप्यमान सोहळा न भूतो न भविष्यती असा साठवून ठेवण्यासारखा सोहळा खऱ्या अर्थानं कांबळे परिवाराने या ठिकाणी दिलेला आहे. माता भगिनीनं जरा जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा निर्मला नारायण कांबळे यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देऊया. आणि त्यांची आवडती अभिनेत्री अलकाताईच्या शुभ हस्ते त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि खास करून शुकर गावाच्या वतीनं देखील अलकाताईंचं या ठिकाणी मी सन्मान करतो. सन्माननीय सरपंच आनंद ढवळे आणि सर्व सदस्यांना विनंती या ठिकाणी करतोय. शुकर ग्रामपंचायतीच्या वतीनं देखील मी सन्माननीय सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व भगिनी, शिवकर ग्रामस्थांच्या वतीनं देखील सन्माननीय सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांना ताईंचं आणि आजच्या सत्कार मूर्ती असलेल्या निर्मला नारायण कांबळे, आईंचं सत्कार या ठिकाणी शिवकर ग्रामपंचायतीमध्ये 39 वर्ष खऱ्या अर्थाने सेवा ज्या माऊलीने केली तिचं सन्मान
त्या माऊलीचा सन्मान देखील शिवकर ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी होत आहे। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी देऊन बोला तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि त्याचबरोबर आणि अंगणवाडी सेविकांना देखील विनंती या ठिकाणी करतो की आपण आपल्या शुभहस्ते आपण चलो अंगणवाडी सेविकांना विनंती या ठिकाणी करतो की अंगणवाडी सेविकांच्या वतीने देखील माऊलीचं अर्थात निर्मला नारायण कांबळे यांचं देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होत आहे। सर्व अंगणवाडी सेविका ज्याच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं त्यांच्या अभिनंदन सोहळ्यानिमित्तानं आपली सहकारी म्हणून ज्याने 39 वर्ष आपल्याबरोबर ज्यांनी सहकार्य केलं, 39 वर्ष आपल्याबरोबर या ठिकाणी सहवास ज्यांचा लाभला त्या निर्मलाताई नारायण कांबळे या सर्व त्यांच्या सहकारी सेविका ज्यांनी एवढे वर्ष त्यांच्याबरोबर त्यांनी काम पाहिलं, त्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी माऊलीचा सन्मान या ठिकाणी होत आहे। सर्व सेविकांच्या वतीनं सर्व अंगणवाडी सेविकांच्या वतीनं माऊलीचा देखील या ठिकाणी सन्मान, ज्यांचे 39 वर्ष त्यांच्याबरोबर सहकार्य लाभलं, त्यांच्याबरोबर त्यांची सेवा केली, त्या माऊलीचा देखील सर्व माऊलींच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होत आहे। धन्यवाद माऊलींनो। आणि त्यानंतर मी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब, सन्मान्य गटेकर साहेब, मी यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभहस्ते देखील रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष कामगार नेते सन्मान्य महेंद्र शेठ घरत, सन्मान्य कटेकर साहेब, सन्मान्य ताईंचा सन्मान या ठिकाणी होत आहे। रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब ह्या दोन्ही माऊलींचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान या ठिकाणी करीत आहेत। उपस्थित आपल्या माऊली निर्मलाताई नारायण कांबळे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते हा सुंदर असा सोहळा त्यांच्या पुढील वाटचालीकरिता त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं अभिचिंतन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व शिवकर गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या शुभहस्ते या माऊलीचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि खास करून आता कुटुंबाच्या वतीनं कांबळे कुटुंबाच्या वतीनं देखील माऊलीचा सन्मान, माऊलीची 4 मुलं सुना नातवंडे त्यांच्या परिवाराच्या वतीनं देखील आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. मी विनंती या ठिकाणी करतोय कांबळे परिवारातील उपस्थित सर्वांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी बसून घ्यायचे. सर्वांना विनंती की आपण अजून वेळ आहे आपल्याला अजून जरा 2 मिनिटं सर्व भगिनींनी बसून घ्यायचे. आपल्याला ताईंचे मनोगत या ठिकाणी आपल्याला ऐकायचे, त्यामुळे माझ्या सर्व माता भगिनींनी विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी प्लीज थोडंसं खाली बसावं, एक सहकार्य करावं. अजून वेळ आहे, अजून त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. सर्व भगिनी विनंती समोर बसून घ्या. ताई सर्व बसून घ्या तुम्ही 5च मिनिटं बसून घ्या, नंतर तुम्हाला सर्वांना बोलवतो आम्ही. खास करून त्यांचे 4 चिरंजीव कांबळे परिवाराच्या वतीनं. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. धन्यवाद. उपस्थित सर्वांनी आता बसून घ्यायचे, सर्वांनी बसून घ्यायचे. आपल्याला ताईंचे विचार या ठिकाणी ऐकायचे, ते आपल्याला या ठिकाणी मनोगत करतील, ते शुभेच्छा या ठिकाणी देणार आहेत. त्यामुळे माझ्या माता भगिनी समोर उभे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं. कांबळे परिवारातील सर्व सदस्यांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं. अलकाताई आपल्याबरोबर बरेचसे वेळ आहे, सर्वबरोबर फोटो काढणार आहेत, आपण सर्वांना भेटणार आहेत, त्यामुळे आपण जरा थोडंसं सहकार्य करावं अशी विनंती आपण सर्वांना या ठिकाणी करतोय. कांबळे परिवारातील सर्व सदस्य, सर्व माझ्या अंगणवाडी सेविका, आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं. सर्वांना विनंती आहे. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला. धन्यवाद. उपस्थित माझ्या सर्व समोर असलेल्या भगिनीने विनंती करतो की थोडं सहकार्य करावं. अजून आपल्याला ताईंचा सत्कार करायचा आहे, ताईंचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे, त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी ऐकायचे. त्यामुळे माझ्या समोर असलेल्या भगिनीने विनंती करतो की आपण थोडंसं सहकार्य करावं. मी सर्वांना वेळ मिळणार आहे. सर्व माझ्या समोर असलेल्या ताई लोकांना विनंती करतो की प्लीज थोडंसं जरा सहकार्य करावं. थोडंसं ताई आपल्याकडे बराच वेळ थांबणार आहेत, त्यामुळे ताई थांबा ना थोड्या वेळ, जरा प्लीज थांबा. एवढे लोक बसले, थांबा जरा, थोडं सहकार्य करावं प्लीज. विनंती करतो तुम्हाला, मी विनंती करतोय, थोड्या वेळ थांबा जरा. यानंतर आपण या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कोबल यांचं आपल्या या शिवकर नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याबद्दल मी सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब, शिवकरचे सरपंच सन्माननीय आनंदजी ढवळे साहेब आणि याच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक असलेले प्रवीण शेठ कांबळे यांना विनंती ह्या ठिकाणी मी करतोय की अलकाताईंचं या ठिकाणी आपण सत्कार करावा अशी विनंती मी सन्माननीय
महेंद्र शेठ घरस, सन्मान्य सरपंच आनंदजी ढवळे, सन्मान्य प्रवीण शेठ कांबळे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो जेणेकरून आलेल्या मान्यवरांच्या वतीनं, शिवकर ग्रामस्थांच्या वतीनं आणि कांबळे परिवाराच्या वतीनं ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला ज्या लाभलेल्या आहेत त्या अलकाताईंचं आपण सत्कार या ठिकाणी करतोय. समोर असलेल्या उभ्या माझ्या माता भगिनींना विनंती या ठिकाणी करतो की जरा प्लीज आपण जरा बसून घ्यावं. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष मनोज शेठ घरस साहेब, सन्माननीय सरपंच आनंदजी ढवळे आणि सन्माननीय आजच्या सोहळ्याचे आयोजक असलेले प्रवीण शेठ कांबळे या तिन्ही मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई यांचं या ठिकाणी आपण सत्कार करावा अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. आज या माऊलीचा सन्मान करण्यासाठी अलकाताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं देखील विशेष सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. मी कांबळे परिवाराच्या वतीनं प्रवीण शेठ कांबळे, सन्मान्य महेंद्र शेठ घरस, सन्मान्य सरपंच आनंदजी ढवळे या तिन्ही मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती त्यांना देऊन त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार करावा. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वाजून आपण अलकाताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी करूया. त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार. धन्यवाद. धन्यवाद. उपस्थित महेंद्र शेठ घरस यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचे, त्यामुळे मी सन्मान्य रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्र शेठ घरस आपणास विनंती या ठिकाणी करतो की आजच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं महेंद्र शेठ घरस साहेब आजच्या निर्मलाताई नारायण कांबळे यांच्या प्रदीर्घ सेवेतून त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी ज्यांना फार पाहण्यासाठी आपण आतुरतेने उत्सुक आहात. 1992 साली हा चित्रपट रिलीज झाला. जसा संतोषी माता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भरभरून चित्रपटगृहामध्ये महिलांची फार लाईन होती किंवा सर्व चित्रपटगृहे भरून गेली होती. पण माहेरची साडीनं जी चटका लावून जाणारं गाणं जे आता सुरुवातीला सादर केलं आणि निश्चितपणे महाराष्ट्रभर हा चित्रपट घराघरातून पाहायला गेला आणि ज्यांना आपण पाहण्यासाठी उत्सुक होतो ते आमचे मित्र आज प्रवीणजी कांबळे यांनी आज आईची इच्छा पूर्ण केली का बा तुम्हाला आवडती हिरोईन कोण, तुमचं नाव सांगितलं आणि ताई या निमित्तानं या शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यामध्ये वासुदेव बलवंत फडकेंच्या पनवेल तालुक्यामध्ये चौदार तळे ज्यांच्या नावामुळं प्रसिद्ध झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न ज्यांच्या नावानं हा जिल्हा प्रसिद्ध आहे की त्यांच्या पदस्पर्शानं जेव्हा चौदार तळ्याला त्यांनी एंट्री केली आणि त्याच्यानंतर ते पिण्याचं पाणी लोकांसाठी ओपन केलं. तर या अशा सर्व महान नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण आलेला आहात, पनवेल तालुक्यामध्ये आलेला आहात. मी निर्मलाताईंच्या निमित्तानं सांगेन 1986 पासून अतिशय प्रदीर्घ अशी सेवा केली. अंगणवाडी सेविका काय असतात, शिक्षिका काय असतात. मी जिल्हा परिषदेमध्ये 10 वर्ष मेंबर राहिलेला आहे, रुलिंग पार्टीचा लीडर राहिलो. त्याच्यामुळे या सर्व व्यथा मला माहीत आहेत, किती कष्ट आहेत, कशा प्रकारे त्यांना काम करावं लागतं. खाऊ येतो ना येतो, गाववाल्यांची लहान लहान मुलं येतात त्यांना सांभाळायची असतात. अतिशय जोखमीचं काम निर्मलाताईंनी अनेक वर्ष केले. सरपंचाने आता तुम्हाला सांगितलं की आम्ही बाईंच्या हाताखाली घडलो आणि आम्ही सर्व विद्यार्थी आहोत अशा प्रकारची भावना त्यानं व्यक्त केली. निश्चितपणे अतिशय सुंदर आपण चांगलं काम केलं. हे करत असताना 4ही मुलं, प्रवीण आमचा नेता आहे, काँग्रेस पक्षाचा नेता आहे, चांगलं काम करतो, शेरोशायरी पण चांगली करतो. आमच्याकडे काँग्रेसचे नेते आज तो का बोलला ते समजलं नाही मला, पण आमचे कुठलेही नेते आले तो तर महेंद्र शेठ मला 5 मिनटं बोलायचं आहे, तर शेरोशायरी तो अतिशय चांगली करतो. पण 4ही मुलांना चांगल्या प्रकारे आपण शिकवलं. या गावाच्या मुलांची जबाबदारी घेत असताना आपल्या या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गी लावण्याचं आपण काम केलं. आणि मुलांना सॅल्यूट आहे का आई. मी एकच सांगतो का महेंद्र, आज मी आता ऑक्टोबरमध्ये 161 देशांची निवडणूक झाली मोरोक्कोमध्ये, त्याच्यामध्ये निवडून आलो. मी गेली 37 वर्ष ताई या कामगार क्षेत्रात काम करतो. सगळ्या बंदरामध्ये माझ्या युनियन आहेत. पण हे करत असताना आईवडिलांची सेवा करा. देव आणि आईवडील यांना विसरू नका.
आईवडिलांना जो विसरला त्याची प्रगती बिलकुल होत नाही. हे मी लोकांना आवर्जून सांगतो. आणि मी लोकांना सांगतो, मी कैलास मानसरोवरपासून 12 ज्योतिर्लिंग सगळे देवस्थान मी केलं, परंतु देव मला कुठेही सापडला नाही. देव माणसामध्ये आणि आईवडिलांमध्ये सापडला. आणि म्हणून प्रदीर्घ सेवा केली आणि म्हणून आज मी या उंचीवर आहे. सगळ्या बाबतीत पुढे यायला मला राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात. पण आईवडिलांना भेटल्याशिवाय माझा कधी दिवस गेला नाही. अनेक वर्ष मी आईवडिलांची सेवा केली. अगदी 89पर्यंत वडील जगले, 85पर्यंत आई जगली. पण त्या पद्धतीनं त्यांना सर्व तीर्थक्षेत्र सगळ्या प्रकारचं काम केलं. आणि म्हणून तुम्हाला मी तुमचं सर्व 4 मुलांचं कौतुक करतो आणि तुमचं पण करतो. कारण त्यांना सांगितलं बा, नेहमी आपण नवऱ्यांचा सत्कार करताना बायकांचा सत्कार होतो. पहिल्या मुलं तुमचा, निर्मलताई मुलं बाबा दोघांचा सत्कार झाला असा मुद्दा मी वडिलांना बोललो का आपण एक चांगली अशी पर्वणी या शिवकर गावामध्ये आणली. आता येता चर्चा झाली सरपंचाबरोबर. गाव अतिशय प्लॅन गाव आहे. आता रस्ते पण चांगले झालेत. मॅडमने विचारलं का किती लोकसंख्या आहे? 5000 आहे. आता चांगल्या पद्धतीने गावं विकसित होत आहेत. मी त्यांना सांगितलं तर रायगड जिल्हा हा सर्वात प्रगतिशील जिल्हा आहे का याच्यामध्ये अटल सेतूनंतर आमच्याकडे फार किमती जमिनीच्या अप्रिशिएट झाल्या. आता एअरपोर्ट साधारण ऑगस्टमध्ये ओपन होणार. जुलै, खरी तारीख मार्चची होती पण ती पुढंपर्यंत गेलेली आहे. मल्टीमॉडल कॉरिडॉर होते. आता इथं जमिनीच्या किमती पेटलेल्या आहेत. सर्वात जास्त प्रगत जिल्हा हा आहे. सर्वात जास्त औद्योगिकरण झालेला जिल्हा आहे आणि हा शिवछत्रपतींचा जिल्हा आहे. याच्यामध्ये पूर्वी आज आपण विचार केला तर 35-36 वर्षापूर्वीची परिस्थिती अतिशय बिकट होती. आज निर्मलताईंनी त्यावेळेला जे काम केलं आहे ते निश्चितच चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. आणि आपण सांगतो का 50% महिला आहेत. आज आपण पाहिलं, परवा युद्ध झालं आणि जेव्हा महिला तिथं स्क्वॉड्रन लीडर आल्या, नेव्हीच्या महिला आल्या, एअरफोर्सच्या महिला आल्या आणि अशा प्रकारे महिला ज्या आल्या का त्यांनी शरद पवार साहेबांनी परवा सांगितलं का महिलांना जेव्हा मला तिथं प्राधान्य द्यायचं होतं, जगभर महिला सैनिकांमध्ये आहेत पण आपल्या सर्व सेनादलाच्या 3 प्रमुखांनी विरोध केला. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं का तुम्ही जरी प्रमुख असल्या 4 बैठकामध्ये तुम्ही नकार दिलात पण संरक्षण मंत्री मी आहे आणि लोकांनी मला निवडून दिलं आहे का मी निर्णय घ्यायचा आहे. आणि त्यांनी तो निर्णय धाडशी घेतला. म्हणून आज आपल्या महिला सर्व सेनादलामध्ये काम करतात. महिला आज कुठेही कमी नाहीत. सर्वात जास्त शिकतात महिला. आज रिझल्ट आले तर पाहा असेल तर 70% या मुली पास होतात. मुलांचं आली गडबड झाली. पर्सेंटेजला पण सगळ्या मुलीच तुम्हाला 1, 2, 3 नंबरला दिसतील. आणि म्हणून महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. स्त्री शक्ती नुसती बोलण्यापुरती नाही. आदिशक्ती आहे, महालक्ष्मी आहे. देवीची पूजा करायला तुळजापूरला जातात, वैष्णवदेवीला जातात, महालक्ष्मीला जातात, कुठं कुठं जातात. आणि म्हणून आपण सगळं तिकडं जायची गरज नाही. या सगळ्या महालक्ष्मी आहेत, या सगळ्या महासरस्वती आहेत. 50% आरक्षण देऊन त्यांना जर राजकारणामध्ये आपण आणलं असलं म्हणजे आता संसद आणि विधानसभेमध्ये व्हायला पाहिजे, होत नाही आहेत का तिथं पुरुषांची सर्व मक्तेदारी आहे. त्यांना हे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित नको आहेत. जिल्हा परिषद, पंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये चालेल पण महिला आमदार झाल्या तर, महिला 50% खासदार झाल्या तर हे अजून विचार पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये चालत नाही आहे. म्हणून ताईंच्या माध्यमातून जो चित्रपट आला आणि त्या काळात खरोखर तुम्ही धरा का 70, 80, 90च्या दशकामध्ये हे सर्व चालत होते. आता हे ताई चालत नाही. आता सुना पण फार प्रखर आहेत. पाठीमाग बसल्यात बघा सगळ्या रणरागिने आहेत का नाही. आता सासवा बोलत नाही. आता सासवांची अवस्था थोडीशी जरा डलमलीत आहे कारण आता या नवीन औद्योगिकरणानंतर या नवीन भारतवर्षामध्ये का मुलींना आपण प्राधान्य दिला. मुली शिकल्या पाहिजेत, पुढं गेल्या पाहिजेत. पूर्वी मुलींना सांगायचं का ज्या पद्धतीनं अबॉर्शनच्या केसेस भरपूर वाढल्या होत्या, मुली नको. पण आज मुलीनं दाखवून दिलं आहे का मुलीच या देशाची प्रगती करू शकतात, मुलीच घर चालवू शकतात आणि मुलीच आईवडिलांना प्रेम देऊ शकतात. पण या आमच्या 4 मुलांनी दाखवून दिला नाही. मुलगी नाही त्यांना, 4ही मुलं आहेत पण 4ही मुलांमध्ये त्यांना एक खंत होती का मला मुलगी नाही. आणि म्हणून त्या मायरच्या साडीचं दुःख त्यांच्या हृदयात सलत होतं. आणि बरोबर बघा त्याच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांना वाटलं का अलकाताई कुबल आल्या पाहिजेत आणि म्हणून आज त्यांना मुलगी म्हणून त्यांनी इथं बोलवलं आहे. तर त्याचं पण मनापासून मी अभिनंदन करतो का अतिशय सुंदर विचार आपण मांडला आणि याच्या निमित्तानं अलकाताईंच्या बरोबर आम्हाला इथं बोलता आलं, चर्चा करता आली. किंवा तुम्ही सगळ्या थांबल्यात, तुम्हाला ते फोटो सेशन तुम्हाला पण संधी मिळेल. शांततेत फक्त गर्दी न करता केलं तर निश्चितपणे आणि केलं पाहिजे. अतिशय सुस्वभावी आहेत. अनेक वेळा आपण टी व्हीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना पाहतो, डिबेट्समध्ये येतात, मोठ्या मोठ्या कार्यक्रमात येतात पण अतिशय सुस्वभावी आहेत. चांगला स्वभाव त्यांचा आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राला तो एक चित्रपट त्यांनी दिला तर तो अजरामर चित्रपट दिला. आणि अलकाताई तुम्ही खरोखर प्रत्येकाच्या हृदयावर नुसत्या महिलांच्या नाही, हा गाणं ऐकताना आज जेव्हा जेव्हा ही पाठवणी मुलीची केली जाते ते वरातीमध्ये आपले बँडवाले पण हाच गाणी वाजवतात, डीजेला पण हाच गाणे असतो. हे गाणं नसेल
पाठवणी होत नाही आणि त्यावेळेला तुमचा जो चेहरा आहे तो लोकांच्या नजरेसमोर येते. म्हणजे तुम्ही सुद्धा अजरामर, तुमची कधीही प्रतिमा पुढच्या 100 वर्षात तरी लोक विसरणार नाहीत एवढंच सांगतो. या कार्यक्रमाला प्रवीणजी आम्हाला बोलवलेत, आमचं शेवटी सहकार्य आहे काँग्रेसचं, आम्ही आमच्याबरोबर सर्व कार्यक्रमात असतो. मी आताच सांगितलं का भरत म्हात्रेंना उपसभापती बनवायचं होतं, त्याचा फार हट्ट होता का मला काठावलींचा राजीनामा, याच्या हट्टासाठी ते वसंत काढेचा राजीनामा घेतला आणि भरत म्हात्रेला मी उपसभापती बनवून दिला. हा प्रवीणचा हट्ट होता. प्रवीण जे सांगतो तो मी ऐकतो आणि या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं अलकाताई यांना आईचं आहे. मी सांगला निश्चितपणे येईल. सेवानिवृत्ती येते, चांगली सेवा केलीत आपण. आता पुढचं जो आयुष्य आहे ते आपण फिरण्यासाठी, बाकीसाठी, त्या लोकांची मुलं घडवण्यासाठी आपण फार कष्ट घेतलेत. आपली पण मुलं घडवलीत. आता राहिलं की शेवटी ये जिंदगी न मिलेगी दुबारा, पुन्हा आपण जन्माला येत नाही आणि आलो तरी काय येणार माहिती आहे का तुम्हाला? 84 लाख योनी, कोण बैल होईल, कोण देवमासा होईल, कोण मच्छर होईल. तर हा जीवन जो आहे, एक तर लोकांना सांगतो आत्महत्या करू नका, चुकून हा जन्म मिळाला असतोय. सगळ्यांना दुःख आहे. अंबानीना आहे, मोदींना टेन्शन आहे, देवेंद्रना झोप येत नाही, रात्रभर जागायला लागते, रात्रभर पक्ष फुटतात. किती लोकांना टेन्शन आहे. उद्धव ठाकरे झोपत नाही, पवार साहेबांना टेन्शन असते. श्रीमंतांना टेन्शन आहे कारण त्यांच्यावर हजारो कोटीचं कर्ज असते उद्योगांसाठी. राजकारणात टेन्शन का उद्या सकाळी काय होईल माहीत आहे तुम्हाला? वाटतं आम्हाला टेन्शन आहे, लाईटचा बिल नाही गेला, हप्ता नाही गेला घरचा. पुन्हा हे जीवन येत नाही. प्रत्येक क्षण अनमोल आहे. जायचं कधी माहीत नाही, एक्झिट आपल्या हातात नाही आणि म्हणून प्रेमाने जगा. आम्ही एकच सांगतो, आपण जे कर्मवीरांची शिकवण आहे का आपल्या ताटातली अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे. आपल्या गरजा किती आहेत त्या आपण अन्न वस्त्र निवारा, तेवढ्या गरजा पूर्ण झाल्या तर पुढच्यांच्या गरजांसाठी आपण मदत केली पाहिजे. लोकांसाठी जगा, समाजासाठी जगा, तर निश्चितपणे तुमचं आयुष्य सुकर आहे. कारण जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो, हे आपण रोज प्रल्हाद शिंदेना ऐकतो. अतिशय सुंदर गाणं असतंय का त्याच्यात आपल्या जीवनाचं सार सांगितलं आहे. म्हणून आपण या अतिशय सुंदर कार्यक्रमाला सुंदर संध्याकाळी हा कार्यक्रम छान पार पडलेला आहे. अलकाताई, मी आपली रजा घेणार का? अजून 2 लग्न आहेत आम्हाला. राजकारणाला एक तर एक्सपायरी नाही, रिटायरमेंट बिलकुल नाही. लोकांना होता येते पण आमचे 80-90 झाले तरी हाताला हात धरतील पण राजकारण सोडणार नाही. मी सांगितलं फक्त मी एकच नेता आहे का मला यांनी बाजूच्या मतदारसंघात 2014 साली पाडलं लोकांनी. मी सांगितलं आयुष्यात पैसे देऊन मी पुन्हा उभा राहणार नाही. वयाच्या 47 वर्षी राजकारणातून लढणार नाही. लढू शकतो, हे टाकतात यांच्या दुप्पट पैसे टाकायची ताकद आहे, पण पैसे 2-3 हजार रुपये मताला देऊन मी हात जोडायला जाणार नाही. त्यापेक्षा गोरगरीब जो दारात येईल, जे धर्मासाठी काम करतात, जे गोरगरीब आहेत, दत्तक मुलं आहेत, आजारी आहेत, त्यांना मदत करतो, लोकांना घरं बांधण्यासाठी मदत करतो. हे पैसे धर्मादायी जातात, कोणी दारातून परत जात नाही आणि म्हणून ती कामं करतो. पण इलेक्शनला लढणार नाही, मी जाहीर करणारा पहिला माणूस आहे आणि निश्चितपणे सांगितलं काम करेन समाजासाठी, पण तो पुन्हा निवडणूक लढणार नाही. आणि म्हणून आम्ही सांगितलं का रिटायरमेंट आली त्याने पुढचं रिटायरमेंट थांबायचं नाही, कारण थांबण्यासाठी हा जन्म नाही आहे, हा एकच जन्म आहे, हा शेवटपर्यंत आहे. कार्यरत राहा, काम करत राहा, समाजासाठी काम करत राहा, एवढं तुम्हाला सांगतो. तुम्हाला ईश्वर दोघांना पण उत्तम आरोग्य देव. आणि आता प्रवीण तुला सांगतो, त्यांना आता कुठलं देवस्थानी जायचं असेल, त्यांना कुठं फॉरेनला जायचं असेल, नुसतं हातात काढा घालून जमणार नाही. ते काढायचं 2 लाख संपव, त्यांना जाऊ दे युरोपला, त्यांना जाऊ दे सिंगापूरला, त्यांना जाऊ दे कुठेतरी दिल्लीमध्ये. मी आता 55 भगिनी घेऊन दुबईला गेलो. 8 काका आहेत, त्यांना वैष्णवदेवी काश्मीर 2 वर्षापूर्वी 62 जणांनी केलं. खर्च येतो, 40 लाख येतो, 50 लाख येतो, पण माझ्यावर 450-500 लोक फॉरेनमध्ये फिरलेले आहेत. माझ्यावर असा कोणी माणूस नसेल. आता ड्रायव्हर समोर उभा आहे बघा, फोटोग्राफर उभा आहे, हे सुद्धा थायलंडला, दुबईला, सिंगापूरला, मोरोक्कोला, कुठं ना कुठं माझ्यावर. आता हा फोटोग्राफर लक्ष्मण हा लंडनला होता. त्या लोकांना फिरवतोय. लोकांना फिरवायला गेला तर तू फिरशील, पण त्यांना आता जे सुख द्यायचं आहे, नुसतं ताईंना बोलून त्याचं समाधान नाही आहे. त्यांचं जरा पासपोर्ट काढ, पटकन 2 दिवसात पासपोर्ट मिळतात, अडचण असेल तर मला सांग, पण त्यांना मस्तपैकी विना किंवा केसरीमधून त्यांना फॉरेन दौऱ्याला तू पाठवशील एवढी माझी अपेक्षा आहे. न तुला अडचण आली तर मला सांग, मी तिकीट देईन. एवढी पण माझी या निमित्तानं तुम्हाला आहे. आणि तुम्हाला ताई खूप खूप शुभेच्छा. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेंद्र शेठ घरात. आपण सांगितलं की या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये की मुली शिकल्या पाहिजेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो की शिक्षण घेतलं पाहिजे. महेंद्र शेठ जाता तर तुम्हाला मी एवढंच या ठिकाणी महेंद्र शेठ तुम्हाला मी जाता एवढं सांगू इच्छितो की अलकाताईंना 2 मुली आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्याच्यातील एक मुलगी त्यांची पायलट आहे. एवढं मला एवढं माहिती आहे, म्हणून जरा जोरदार टाळ्या. म्हणजे ताईंनी देखील मुलींना एवढं शिकवलेलं. ताई गोष्ट खरी येस, म्हणजे माझ्या वाचनामध्ये कुठंतरी आलं होतं की ताईंची मुलगी पायलट आहे. म्हणजे ताईंनी देखील आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिलेलं आहे आणि देशाची सेवा त्या ठिकाणी करतात. धन्यवाद महेंद्र शेठ घर साहेब, आपणास मना
मनापासून धन्यवाद देतोय आणि पुढील वाटचालीकरिता आपणास खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतोय. धन्यवाद. आणि मंचावरती उपस्थित या ठिकाणी सन्माननीय भवन गायकवाड सर, आपणास विनंती करतो की आपण शुभेच्छापूर्वक मनोगत व्यक्त करावं, 1-2 शब्द व्यक्त करावेत. खरं म्हणजे राजसदावर्तींचं प्रास्ताविक आणि महेंद्रजी घरत यांचं भाषण याच्यामधून या दोघांनी जेवढं बोलायचं तेवढं बोललेलं आहे. परंतु आता प्रवीणची इच्छा खातर मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगेन की आईवडील आपल्याला नशिबानं मिळतात आणि चांगली मुलं ही देखील नशिबाने मिळतात. प्रवीणजी, तुमच्या आईवडिलांनी तुमच्या भावंडावर जे संस्कार केले, ज्या पद्धतीनं शिक्षण सेविका म्हणून किंवा शिक्षिका म्हणून, अंगणवाडी शिक्षिका म्हणून जे त्यांनी उभ्या आयुष्यभर जे काम केलं, त्या कामातून जे पुण्यकर्म आहे, आज जे उत्तम दर्जाचं कुटुंब नाव रूपाला येणं, एक उद्योग क्षेत्रामध्ये नाव कमवणं आणि संस्कारित मुलं राहणं, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी न जाता एक समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. आणि ज्या आज जे तुम्हाला तर एक गाव दिसला, हा गाव जर तुम्ही जर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जर आला असतं तर अत्यंत दयनीय अवस्था या गावाची होती. रोड अत्यंत कमी होत होता. अलीकडे डेव्हलपमेंट चाललेली आहेत. नवीन तरुण सरपंच या ठिकाणी येतात, ते गावाची दिशा आणि जी बदलण्याची जी क्षमता ठेवतात, त्यावरून गावाचा विकास आज दिसतो आहे. परंतु तुम्हाला माहीत असेल की प्रवीणने आतापर्यंत जवळजवळ मॅडम 20 ते 25 देशामध्ये फिरलेला आहे. आम्ही जेव्हा फोन करतो प्रवीणला तेव्हा आम्हाला कल्पना नसते कधी की कुठल्या देशात आहे आणि कुठं नाही. फोन कधी लागतो कधी लागत नाही. जेव्हा कधीतरी व्हिडिओ कॉल येईल किंवा कधीतरी फोटो येतील तेव्हा समजतं की आज जर्मनीमध्ये, आज ऑस्ट्रेलियामध्ये. तर एक शिवकर गावचा एक तरुण कार्यकर्ता, एक तरुण उद्योजक, एक उत्तम संस्काराने प्रेरित झालेला, जगाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा फिरतो तेव्हा आईवडिलांनी कमवलेले संस्कार, आईवडिलांनी दिलेले संस्कार हे किती उत्तम दर्जाचे असू शकतात, हे उत्तम उदाहरण म्हणजे प्रवीण, प्रज्ञेश, त्यानंतर प्रमोद, ही जी प्रशांत, ही जी चौघांची जी फळी आहे, ही जी आपण तयार केली यामागे फार मोठं पुण्यकर्म असं वाटतं. मला वाटतं जर तुम्ही शिक्षण सेविका नसतात, मुलांना शिकवण्याचं ज्ञान त्यांचं म्हणजे जर शिक्षण सेविका असेल तर किती त्रास सहन करावं लागतं तुम्हाला माहिती आहे. त्यांचं नाक पुसण्यापासून त्यांचं सर्व काम त्या माऊलीला एक आई म्हणून, शिक्षिका म्हणून नाही तर आई म्हणून करावं लागतं. आणि ते तुम्ही काम अत्यंत उत्तम दर्जाचं, उत्तम प्रामाणिकपणे अगदी अंतर्मनापासून त्या मुलांची सेवा, मुलांना संगोपन, मुलांचं एक माऊली म्हणून जे प्रेम दिलं असेल, त्या प्रेमाचा परिणाम म्हणजे आज हा जो सत्कार तुमचा निवृत्तीचा ठेवलेला आहे, हा निवृत्तीचा सत्कार हा सगळ्या पुण्याचा परिणाम आहे. आज या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक, वेगवेगळ्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकारिता, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आहेत. तरुणांची फळी हे प्रवीण आणि यांच्या प्रज्ञेश यांच्यासोबत ही उभी आहे. याचं कारण फक्त आपण कमावलेले संस्कार. अनेक लोकांकडे पैसा आहे, अनेक लोकांकडे पैसा आहे, करोड रुपयांचे मालक आहेत, पण त्या करोड रुपयांच्या मालकामध्ये त्या मुलांच्या सोबत उभं राहणारी लोकसंख्या किंवा लोकांची संख्या फार अत्यंत कमी आहे. कोणीतरी एकदा सांगितलं की जेव्हा कर्मेराव भावाकडे लोक गेले, एक फॉरेनर आला आणि सांगितलं तुमच्याकडे काय श्रीमंती, तुम्ही इतक्या शाळा काढायचं स्वप्न बघताय. तेव्हा त्याने सांगितलं दरवाजाच्या बाहेर असलेले चपलांचा ढीग ही माझी श्रीमंती आहे. प्रवीण कांबळे आणि तुम्ही चारी भावंड, तुमच्या पत्नी या सगळ्यांनी एकत्र कुटुंबामध्ये जे काय मोठं विश्व उभं केलेलं आहे, या रूपाने तुमची श्रीमंती या ठिकाणी दिसते. शेवटी एक किस्सा सांगेन आणि माझे 2 मिनिटाचं मनोगत संपेन. अलकाताई, ज्या वेळेला प्रवीणजींचा मला पहिल्यांदा फोन आला की सर माझ्या आईची इच्छा आहे किंवा मला सरप्राईज द्यायचं आहे, आपल्याला अलका कुबल आटेले यांना आणायचं आहे. आम्ही प्रयत्न सुरू केले. प्रवीण तुमच्यापर्यंत पोचला तेव्हा तुमच्यापर्यंत 3-4 जण पोचले होते. प्रवीण म्हणाला की ताई येतील न येतील, तारखेचा प्रॉब्लेम आहे, आमकं तमकं सगळं सांगितलं. प्रवीणला म्हणाला की आईची इच्छा आहे, अलकाताई आल्या पाहिजे, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये अलकाताई येतील म्हणजे येतील. प्रवीणने चंग बांधला. आम्ही ठरवलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत जिथून तुमच्यापर्यंत सोर्सेस लावण्याचा प्रयत्न करायचा तिथपर्यंत केला. किंबहुना एक सोर्सेस तर आम्ही दिल्लीपर्यंत, शर्मा नावाचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्यापर्यंत लावलं. ते चंदीगडला होते, ते म्हणाले मी लवकरच येतो. तोपर्यंत फोनवर तुमचं बोलणं झालं होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला अवेलेबल झालात. आई, हे तुमच्यासाठी फार मोठे सौभाग्याचं काम आहे. निवृत्तीचं एक प्रवीणचं एक वाक्य बाहेर पडलं होतं बोलता बोलता माझ्याशी. आईला निवृत्तीमध्ये मिळणार आहेत 20,000 रुपये, पण कार्यक्रमाचा खर्च मला असा करायचा आहे ना की बोलून सोन्या सर काय त्या आईवडिलांना माझ्या कमी न पडलं पाहिजे.
अत्यंत कष्टानं, मोठ्या जिद्दीनं, मोठ्या स्वप्नांचं एक मोठं पंख देऊन आज परदेशामध्ये फिरणारी तरुण पोरं. आज महेंद्र गरजजी म्हणाले की काय अडचण असेल तर मला सांग, 2 तिकीटं काढून दे. प्रवीणच आमचं 100 तिकीटं काढून देईल इतकी क्षमता आज प्रवीण कांबळेंची झालेली आहे आणि या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे. आम्ही लहानपणापासून या शिवकर गावामध्ये येतो. आमची शैला या ठिकाणी उपस्थित आहे. या शिवकर गावामध्ये आम्ही लहानपणापासून येत होतो. अगदी शून्यातून आम्ही पाहिलेलं आहे आणि तुमच्या घरी आम्ही आलेलो आहे आणि हे बघताना, वैभव पाहताना, विश्व पाहताना खरोखरच आमच्या अंतर्मनाला अत्यंत आनंद वाटत आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये साक्षीदार होण्याची आम्हाला संधी दिली आणि अलकाताई कुबल यांचं पाय या शिवकर गावामध्ये राहिलं आणि सातत्याने या गावामध्ये अनेक सेलिब्रिटी या गावामध्ये येतील असा विश्वास आशा व्यक्त करून अशाच प्रकारचे जे आयुष्य तुम्हाला निरोगी आयुष्य लाभलं. निवृत्ती होता निवृत्तीपर्यंत कोणताही आजार न होता नोकरी करणं ही भाग्याची गोष्ट आहे आणि ते पुण्यकर्म तुम्हाला लाभलं आहे. पुढील आयुष्य निरोगी दीर्घायुष्य आणि महेंद्रजी घरात म्हणाले त्या पद्धतीनं संपूर्ण तुम्ही जसं 25 देशामध्ये फिरलात तसा आईवडिलांना देखील 10 देशामध्ये फिरा असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर सन्मान्य सन्मान्य सरपंच साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की यानंतर मग मोरे साहेब या ठिकाणी बोलतील. सन्मान्य सरपंच आनंद ढवळे आपण विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात शुभेच्छा आपण या ठिकाणी द्याव्यात. सर्वांना नमस्कार. आज निर्मला कांबळे मॅडम आमच्या बाई यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी शिवकर गावच्या वतीने आपले आभार मानतो. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ तसेच उपस्थित बंधू आणि भगिनीनो, आज राज सदावर्ते साहेबांनी सांगितलं की 4 मुलं मॅडमनी घडवली, तर मी त्यांना सांगू इच्छितो की 4 नाही, आज आम्ही जी इथं बसलोत ग्रामपंचायत असो की समोर बसलो ही घडवणाऱ्या मॅडमच आहेत. मॅडमने 1986 वर्षी इथे नोकरी हे केली. त्यावेळेस त्यांना 90 रुपये फक्त मानधन होतं. त्या 90 रुपयाच्या मानधनावर हे काम करत आजपर्यंतची पिढी घडवली. त्याच्यात आम्हाला अजून आठवतं मी बाईंच्या शेजारी राहायचो. आम्ही 1लीला गेलो, 2रीला गेलो, 3रीला गेलो तरी पहिले काय कडधान्य उकडून द्यायच्या बाई मला आवर्जून द्यायच्या. ज्या दिवशी इथं समजलं का मॅडमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, योगायोग होता का 1 मेच्या दिवशी, त्या दिवशी रेखाताईने मला सांगितलं की बाबा बाईंचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. मी बोललो मग मॅडमच्या हस्तेच आपण ध्वजारोहण करू. आम्ही त्यासाठी पण रेखाताईचे धन्यवाद की त्यांनी त्या दिवशी आठवण करून दिली आणि ज्यांनी आम्हाला घडवलं त्यांच्या हस्ते आम्ही सरपंच असताना ध्वजारोहणाचा मान आम्हाला त्यांना देता आला. वारंवार हे करत असताना आता सगळं डिजिटल होत चाललं आहे, पण त्यावेळेस खरंच आम्ही छोटे होतो पण आम्ही बघितलं की कांबळेमाईंनी खरोखर आर्थिक परिश्रम घेऊन प्रत्येक मुलांना समजवून लहान नाही तर आता काय करतात आई अंगणवाडी सोडून आता आई पण इथं बसतात. पहिले असं नव्हतं, मुलगा लढतंय तर इथं नेऊन द्यायचं, पण मॅडमनी खरंच आमच्यासारखी मुलं घडवली. आज अलकाताईंना मी सांगू इच्छितो की आमचं गाव खरोखर डेव्हलप आहे आणि या प्रवीण कांबळेंचं मी विशेष आभार मानेन की त्यांनी आज कार्यक्रमासाठी अलकाताईने इथं बोलवलेच, परंतु आमच्या जे महिला बचत गट यांचा विशेष नारी सन्मानाचा कार्यक्रम ठेवला जेणेकरून आमच्या महिला बचत गटांना एक प्रोत्साहन येईल. आणि खरंच अलकाताई तुम्हाला मी सांगू इच्छितो की आमच्या गावातली महिला शक्ती आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असते. गावात कुठलाही कार्यक्रम असो त्यासाठी यांचा मोठा योगदान आहे. आज आमच्या गावामध्ये जवळपास 10-12 कोटीची इन्फ्राची कामं चालू आहेत. शाळा डिजिटल बनवण्याचं आमचं स्वप्न आहे आणि गावात विकास कामे ही सर्व इथं बसलेल्या या लोकांच्या जोरावर करतोय. परत एकदा मी कांबळे मॅडमना शुभेच्छा देईन आणि मॅडमना पण आम्ही आवर्जून सांगेन सरपंच म्हणून नाही पण त्यांचा विद्यार्थी म्हणून सांगेन कधीही पुढच्या आयुष्यात त्यांना आमची आवश्यकता लागली आम्हाला सांगावं, आम्ही त्यांच्या मागे भक्कम उभे राहू. पुढील आयुष्यातही निरोगी जागावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उपस्थित मंचावरती या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय मोरे सर आपणास विनंती या ठिकाणी करतो की महेंद्र मोरे सर आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना वंदन करून आज आमचे मित्र उद्योजक प्रवीणजी कांबळे यांच्या आई निर्मलाताई कांबळे यांचं अंगणवाडी सेविका म्हणून जो सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला वाटतं ह्या कार्यक्रमाला नुसार सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बोलावा असं वाटत नाही. हा एक शिवकरमधला आनंद उत्सव असा कार्यक्रम या कांबळे परिवाराने ठेवलेला आणि त्याच्यासाठी या कार्यक्रमाला सन्माननीय महाराष्ट्र राज्यातल्या या अभिनेत्री
की ज्यांनी संपूर्णपणे राज्य सगळ्या आमच्या महिला वर्गांवरती चित्रपटाच्या माध्यमातून घडवला अशा आदरणीय अलकाताई कुवल. या कार्यक्रमाचे सन्माननीय सर्व उपस्थित सरपंच आहेत, बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून नावं या ठिकाणी घेण्यात वेळ न देता आज निर्मलाताई नारायण कांबळे, बघा या ताईंच्या नावात आहे निर्मला, आणि अंगणवाडी सेविका, सुदृढ अशी पिढी घडवणं, जसं संपूर्ण या परिसरातील सुदृढ अशी पिढी घडवली सरपंच साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या हातून घडलो, तसेच मुलांना देखील त्यांनी चांगले संस्कार या ठिकाणी दिलेले आहेत. थोडक्यात शून्यातून विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्या निर्मलाताई, हे चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आज मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांनी केलेले आहेत आणि म्हणून सेवानिवृत्ती जी आहे, हे सेवानिवृत्ती म्हणजे एक जीवनातल्या एका प्रवासाचं शेवटचं टोक आहे आणि जीवनातील एका प्रवासाची सुरुवात आहे. ही सुरुवात निर्मलाताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. आज आपण या कार्यक्रमाचं चित्र बघितलं तर मुद्दाम उल्लेख या ठिकाणी करेल की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे आणि म्हणून हे जे चित्र या समाजामध्ये देशामध्ये जे निर्माण झालेलं दिसतंय त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय जे आहे हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. कारण बाबासाहेबांचे विचार, तथागत भगवान बुद्धांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आमच्या निर्मलाताईंनी त्या ठिकाणी केले. म्हणूनच मुलांसहित या भागातील सुदृढ अशी पिढी घडवलेली आहे आणि म्हणून स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग होता जो मनुस्मृती दहन, या मनुस्मृती दहनाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं स्वरूप दिलं आणि म्हणून त्या ठिकाणी या देशातील आज स्त्रियांना मान सन्मान मिळतो हे बाकी आपल्याला विसरून चालणार नाही. त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या निर्मलाताई, त्याचं उदाहरण म्हणजे आज ज्या प्रसिद्ध अभिनेत्री भेटतात त्या अलकाताई कुबल. आणि म्हणून हे चित्र जे संपूर्णपणे या देशामध्ये दिसतंय याचं संपूर्ण श्रेय हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं आहे, हे मात्र आपल्याला कोणालाही विसरून माता भगिनो मित्र चालणार नाही. आणि म्हणून प्रवीणजी कांबळे यांनी हा जो संपूर्णपणे कार्यक्रम या ठिकाणी घडवलेला आहे आणि खरोखरच त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. सेवानिवृत्तीनंतर काय करायचं, सेवानिवृत्तीनंतर काय करायचं तर सेवानिवृत्ती हा एक आपल्या प्रवासात असतो आणि म्हणून मला वाटतं ताईंचं एवढं म्हणजे आमच्या निर्मलाताईंचं एवढं चांगल्या प्रकारचे संस्कार आहेत की त्यांना आता बघा त्यांच्या सुना, त्यांची नातवंड सगळे या ठिकाणी बसलेले आहे. चांगले दिवस या ठिकाणी जाणार आहेत. मी शून्यातून विश्व निर्माण करण्याचं साहित्य का म्हणतोय की प्रवीणनी जेव्हा त्यांचं कार्यालय सुरू केलं, त्यांचं जे एक्सपोर्टचा बिझनेस आहे, पहिलं कार्यालय त्यांनी आपलं जे महानगरपालिकेचं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्या शॉपिंग कार्यालयाचं उद्घाटन हे माझ्या हस्ते प्रवीणजींनी केलेलं होतं आणि खरोखर त्यांनी चांगल्या प्रकारचं काम या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या शिवकरमध्ये, या पनवेलमध्ये केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना जरी ते राजकारणामध्ये काम करत असलं तरी ते धम्माकडे देखील चांगल्या पद्धतीने बघतायत. आणि म्हणून आज चारही मुलं चांगल्या प्रकारचे संस्कार या आमचे निर्मलाताई आणि आमचे नारायण कांबळे साहेब यांनी खरोखर या कांबळे परिवारामध्ये घडवले आहे आणि असं दाखवून दिलेलं आहे की बाबासाहेबांचे विचार हे समाजाला कुठे नेऊ शकतात. तथागत भगवान बुद्धांचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला कुठे नेऊ देऊ शकतात. शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग शिक्षणाच्या माध्यमातून पिढी घडवण्याचं काम ताईंनी जवळजवळ 39 वर्ष या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारचं ताईंचा आदर्श आमच्या समाजातील सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून रिटायरमेंट हे आपल्या आयुष्यातील एक कोरं पान आहे. आम्ही देखील शासनाच्या सर्व्हिसमधून ताई रिटायर झालो. रिटायरमेंट हे आपल्या आयुष्यातील कोरं पान आहे आणि आपल्याला जीवन आणि वेगळ्या पद्धतीने एक जगण्याची संधी हे सेवानिवृत्तीनंतर असतं. आम्ही देखील सगळे बरेचसे मान्यवर इथं सेवानिवृत्ती झालेले आहेत
आता राजकीय लोकांचं मागाशी गरज साहेबांनी सांगितलं, यांना सेवानिवृत्ती जरी नसली तरी त्यांच्या हातून सुद्धा समाजाची चांगली पिढी घडवण्याचं सामर्थ्य राजकीय क्षेत्रातले आहे. तसंच शासकीय सेवेमध्ये असणारे आमच्यासारखेची काही मंडळी आहे, पत्रकार सेवेतील असतील, समाजसेवेतील असतील, अभिनेत्री सेवेतील असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं सामाजिक पिढी सेवानिवृत्ती देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने घडवता येतं आणि चांगलं काम समाजामध्ये करण्याचं आपल्याला सामर्थ्य सेवानिवृत्तीने देखील. आता अंगणवाडी सेविका साधं काम नाही आहे ते. अंगणवाडी सेविका हे अतिशय उत्तम प्रकारे काम ताई आपण 39 वर्ष शासनाच्या सेवेत राहून केलेलं आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घेता बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं, रायगड जिल्ह्याच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं, पनवेल तालुक्याच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला पुढील भव्य आयुष्य भरभराटीचं जावो, अधिकाधिक आयुष्य चांगल्या प्रकारचं चालवो असेच संस्कार आपण. सेवानिवृत्त कधीच तुम्ही झालेला नाहीत, निवृत्त माणूस कधीच होत नाही. एक चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे. म्हणून अधिक वेळ न देता तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद महेंद्रजी मोरेसाहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आतुर झालेले आहात, ज्यांना आपण ऐकतोय, मी तोपर्यंत सुनीलजी घ्या ना. सुनील सोनाल साहेब या ठिकाणी माऊली निर्मलाताई नारायण कांबळे यांना या ठिकाणी शुभेच्छा देतील. आणि त्यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात, त्यांच्या ह्या सन्मान सोहळ्याला आपण या ठिकाणी खरं तर सुनील सोनाल यांचं स्वागत या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीनं करतील. आणि मी अलकाताईने विनंती या ठिकाणी करेल की ताई आपण ह्या माऊलीला आपण आजच्या या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं, निवृत्ती सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती आपणास करतोय. ताई नमस्कार. सर्वात प्रथम शिवकरच्या सगळ्या रहिवाशांचं मनापासून स्वागत करते. खरंच शिवकरमध्ये एंट्री केल्यापासून, त्या कमानीतून आल्यापासून प्रज्ञेशजी मला आणायला आले होते आणि ते कौतुक करतच होते. पण मला वाटलं प्रत्येकाला आपल्या गावाचं कौतुक असतंच, कारण जन्म इथे, सगळं झालं इथे, शिक्षण वगैरे. पण खरंच एंट्री केल्यावर त्यांचे शब्द, त्यांचं कौतुक मी खरोखर माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि एवढं छान गाव डेव्हलप झालं आहे. खरंच सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आज मी विशेष करून माझ्या महिला सगळ्या सख्या जमल्या आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांचं मनापासून आभार मानते. मला माहिती आहे तुमची सगळ्यांची आता मालिका बघण्याची वेळ आहे. सगळ्यांचा जीव चुकचुकत असेल, पण आज इलाज नाही आहे, तुम्हाला थांबावं लागलं आहे माझ्यासाठी. मालिका उद्या रिपीट बघा, काही इलाज नाही आहे. पण अशा याही वेळी तुम्ही एवढ्या चांगली गर्दी केली आहे त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. कारण आपल्याला त्या मालिका खूप आवडतात. एकाची बायको दुसऱ्याबरोबर, त्याची बायको अजून तिसऱ्याबरोबर, सासूचा छळ, सुनेचा छळ, हे सगळं बघायला आपल्याला खूप आवडतं. हे आपण शिक्षणाने किती प्रगल्भ झालो तरी आपण अजून त्या मसाल्यात गुंतलेले आहोत आणि ते चालतं म्हणून मालिका चालू आहेत अजून. तर खूप बरं वाटलं सगळ्यांना खरंच आज इथे बघून. आज सर्वात प्रथम मी मी प्रवीण शेठ वगैरे म्हणणार नाही, मला सवय नाही कारण या गोष्टीची. मी सगळ्यांना दादा, भाई हे म्हणायची मला सवय आहे. तर प्रवीण दादांचं मनापासून आधी अभिनंदन करते. प्रज्ञेश, प्रमोद, सगळ्यांची नावं मला प्लीज माहिती नाही, ऐकून जरा. आणि चौथे प्रशांत, चारी भावंडांचं मनापासून अभिनंदन करते. हे जेव्हा मला खरंच जेव्हा भेटायला आले प्रवीणजी, कसा माहीत नाही, त्याआधी मला 2-3 कॉल आले. आमचे एक ॲक्टर प्रभाकर मोरे यांचा पण कॉल आला. म्हटलं मला काही ते जमतच नव्हतं. आधी 11 तारीख सांगितली होती, माझा प्रयोग होता, सगळं चालू आहे. आत्ताच मी एक वजनदार नावाचं नाटक करते आणि त्याचे शो सुरू आहेत. आता उद्याही पार्ल्याला शो आहे. तर त्या तारखा जमवण्यानंतर ते म्हणाले मला नाही, आम्हाला पनवेलमध्ये नाटकच लावायचं आहे. पण मला समजत होतं की कदाचित त्यांना मला बोलवायचं आहे, म्हणून ते सगळा प्रयत्न सुरू होता. पण जेव्हा मी प्रवीणजींना भेटले, ते मला नाटकाच्या इथे भेटायला आले. माझ्याबरोबर माझा ड्रायव्हर अनिल असतो, जो माझ्याबरोबर 12 वर्ष काम करतो आहे. त्यांना आत आणलं आणि मी जेव्हा भेटले तेव्हा मला त्यांचा साधेपणा खरंच मनाला खूप भावला. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, तेव्हा माझा तो वीक पॉईंट आहे. कारण माझी स्वतःची आई शिक्षिका होती, जी हेडमिस्ट्रेस झाली आणि ती रिटायर झाली. तिचे संस्कार आमच्यावर होते आणि त्यामुळेच
मागे वळून बघताना मला कुठल्याही गोष्टीचा या लाईनमध्ये काम करूनही पश्चाताप होत नाही, कारण तिचा धाक असा होता, तिचा वागणं, तिचे संस्कार असे होते की कधी आयुष्यात चुकीचं पाऊल पडलं नाही. अभिमानाने सांगेन, कधी शरीर प्रदर्शन केलं नाही, चारित्र्याला खूप महत्त्व दिलं. आणि आज त्यामुळे मुलींवरही तेच संस्कार करू शकतो. आपण जर वागलो तर ते आपण उपदेशाचे डोस मुलींना देऊ शकतो. आपणच चुकीच्या मार्गाने गेलो तर आपण घरातल्यांना काय सांगणार. पण ताई, आज मला तुमचं नाव ऐकून अजून एक, निर्मला नारायण कांबळे, सौभाग्यवती. मी 1999 साली एक फिल्म केली होती, त्याच्यात माझं नाव होतं निर्मला मच्छिंद्र कांबळे आणि टायटल रोल होता माझा. आणि ती फिल्म आम्ही कोल्हापूरमध्ये शूट केली होती. आज मी नाव ऐकून एकसारखं म्हटलं मला हे नाव जवळचं का वाटतंय, पण आत्ता लक्षात आलं की मी त्याच नावाची एक फिल्म केली होती. आणि मग तो अन्याय वगैरे आपल्या ज्या जातीवर वगैरे सगळं असं ते सगळं ते चित्रण होतं त्या सिनेमात. पण आज आई तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्ही दोघंही माता पिता, म्हणजे तुमचे मिस्टर जे शेतकरी आहेत मुळात, पण आता मुलांच्या याने सगळं एक फार्म हाऊस सांभाळत आहेत. तुम्ही आपल्या आत्ताच सरपंच साहेब म्हणाले की आमच्या पिढीला ज्यांनी घडवलं आहे, तर खरंच असा अभिमान वाटतो की अशी माऊली आणि ज्या मुलांना आपली जाणीव आहे, खरंच हेच तुम्ही जिंकलेलं आहे. फॉरेन फिरालो तुम्ही, तुमची मुलं फिरवणार, तुम्हाला जग फिरवणार याची खात्री आहे आम्हाला. पण त्यापेक्षाही जग किती फिरवणार, त्यापेक्षा घरात किती बघतात हे फार महत्त्वाचं आहे. तो मानसिक आनंद खूप महत्त्वाचा आहे. आज मी तुमच्या सगळ्या सुनांना भेटले, मागे बसल्या आहेत सगळ्या, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरच दिसते. खरं तर सांगू का, हे नातं म्हणजे मुलाने टिकवणं महत्त्वाचं आहेच, पण ते सुनांकडनंही टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सुनांना जसे आपल्या आईवडील हवेसे वाटतात, तसंच आपल्या सासूबाई आणि सासूलाही आपल्या सुना मुली वाटणं फार महत्त्वाचं आहे. आता निर्मलाताईंना मुलगी नाहीच आहे, त्यामुळे सुना याच त्यांच्या कन्या आहेत. आणि हे एवढा एकोपा बघून मला असं वाटतं की कुठलंही दुःख या कुटुंबावर येऊ दे, हे सहज हसत हसत दूर करू शकतील एवढी एकी आहे. नाहीतर एकटं माणूस असलं की ते दुःख पेलवणं जड जातं, पण तुम्हा एवढ्या सगळ्यांची एकी असल्यामुळे कुठलंही संकट तुमच्यावर येऊ दे, तुम्ही कधी घाबरणार आहे याची खात्री आहे. प्रवीण दादा, मी बाकीच्या नाही, खरं तर लहान आहेत, आणि आई तुमचं 65 वय असेल तर मी आता 60 कंप्लीट करणार आहे. त्यामुळे मी तुमच्या वयाजवळच आले. माहेरच्या साडीला आता 32 वर्ष झाली आणि 33 वर्ष आता यावर्षी कंप्लीट होतील 3-4 महिन्याने. पण खूप नाव मिळवून दिलं. आज आल्यापासून मी त्या वातावरणात आहे. जेव्हा चालत आले तेव्हाही सासरला ही बहीण निघाली ऐकलं, माहेरची साडी. खरंच त्या दिवसात गेले मी. खूप नशिबाने आहे की या सिनेमात काम करण्याची मला संधी मिळाली, कारण आधी वेगवेगळ्या अभिनेत्रींचा विचार केला गेला, पण इथे लिहिलेलं असताना ते कधी चुकत नाही असं वाटतं. आणि मला अभिमान आहे मी त्या सिनेमात होते, आणि म्हणून मला विशेष करून तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळालं. आई, आज बरं वाटतं की तुमची 4ही मुलं बरोबर आहेत. मी तुम्हाला बरीच उदाहरणं सांगू शकते की मला असं मगाशी महेंद्र दादा म्हणाले तसं की खरंच आहे, आपण देव बघतो, देवाची पूजा करतो, सगळं करतो, पण जर आपण आई वडिलांना पाहिलं नाही तर मला असं वाटतं जगात आपण कधीही सुखी राहू शकत नाही. ते सुखी असले तरच आपल्याला सुख मिळू शकतं, एवढं प्रत्येकाने मनात ठरवा. म्हणजे तुमच्या सुना आज इथे अगदी उपस्थित आहेत जातीने सगळ्याजणी, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत ते संस्कार. सगळ्या चांगल्या घरातून आलेत. एक तर मला वाटतं जगदीश भाईंचीच मुलगी आहे, मला असं कळलं. तर जगदीश भाई माझे खूप जवळचे आहेत. मला त्यांची मुलगी आता इथे कुठे पुढे बसले असेल किंवा बाळ लहान आहे म्हणून गेले असतील, पण मी या सगळ्यांशी फार जवळची आहे. म्हणजे इकडचे तसे प्रशांत ठाकूर म्हणा, आमचे रामशेज ठाकूर सर, सगळेच जण की कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलणं होतं, सगळं होतं. आज भास्कर पाटील इथे उपस्थित आहेत. आम्ही एका सिनेमात काम केलं होतं सगळं का. तर असे खूप जण की जिथे जाईन तिथे जोडले जातात. आज प्रवीण दादाच्या कुटुंबाशी मी कायमची जोडले गेले. प्रवीण दादा, तुमचा साधेपणा मला खरंच मनाला एवढा भावला की तुम्ही आपल्या भावंडांना घेऊन चालताय, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. की मी माझा संसार, हल्ली बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की मुलींचंही स्वप्न असतं, मी माझा नवरा आणि माझी मुलं, बाकी मला कोणी नको. पण ह्या घराने ते नियम खोडून टाकले आहेत आणि ग्रामीण भागात अजूनही ते चित्र पाहायला मिळत नाही. ही समाधानाची बाब आहे. नाही तर शहरात कधी कधी जागांचा प्रॉब्लेम असतो, घरं लहान असतात, त्यामुळे शक्यता कमी असते ती. पण मला असं वाटतं की जेव्हा एकत्र कुटुंब असतं ना, ते
तेव्हा एक त्या घरात एक वेगळंच सुख असतं, परमेश्वराची कृपा असते त्याच्यावर. आज या प्रवीण दादांना आणि त्यांच्या भावंडांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आज तुम्ही मला इथे बोलवलं. माझी आई रिटायर्ड झाल्यावरही आम्ही असाच एक कार्यक्रम केला होता. योगायोगाने आपल्या बाबतीत सगळ्याच गोष्टी जुळल्या. माझ्या आईला म्हणजे मला 4 भावंड, आम्ही 2 बहिणी 2 भाऊ. माझे वडील तर खूप लवकर गेले, त्यामुळे माझ्या आईने मला वाढवलं, आम्हाला वाढवले, आमच्यावर संस्कार केले. त्यामुळे एक शिक्षिका म्हटलं की एक कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असतो, त्यामुळे मला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. प्रवीण दादा पण एक उत्तम कार्यक्रमाला मी हजर राहिले, याचा मला आनंद आहे. आई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कळतंय की तुमची मुलं तुम्हाला बघणारच आहे, सांगायलाच नको आहे, एवढी तुमच्या पाठीशी, तुम्हा आई वडिलांच्या पाठीशी आहेत. असंच सुख तुम्हाला कायम मिळू दे एवढी मी परमेश्वराच्या आईने प्रार्थना करते. माहेरच्या साडीच्या निमित्ताने तुम्ही सगळे जमले आहात. माझा आवाजच बसला आहे. ऑलरेडी गाणं 2दा ऐकलं आहे, नाही तर मी तेही गाणं म्हटलं असतं, पण आज कालपासून आवाज बसला आहे, नाही तर मी एवढ्या महिला जमल्या म्हणून ते गाणं गायले असते. पण असंच प्रेम करत राहा. माहेरच्या साडीला 32 वर्ष झाली तरी एवढं प्रेम आहे हे बघून परमेश्वराची आणि प्रेक्षकांची मी अत्यंत ऋणी आहे. खरंच मला भरून पावल्यासारखं वाटतं. पुन्हा कधी जन्म मिळाला तर अभिनेत्री म्हणून आणि अलका कुबलचा जन्म मिळू दे एवढं मी मागणं करेन. असंच वागू दे. मला 2 मुली आहेत. मगाशी म्हणाले एक मुलगी पायलट आहे, एक DY पाटील नेरूळला MD एनेस्थेशिया करते, म्हणजे डॉक्टर झाली आहे. त्यामुळे दोन्ही मुली शिकल्या आहेत आणि आता मुली शिकतायत. पण शिक्षण असलं तरी एक लक्ष्मण रेषा लक्षात ठेवा की आपले घरातले संस्कार विसरू नका, आपल्या मातीला विसरू नका, आपल्या चारित्र्याचं जतन करा. एवढं सांगेन की आपल्या भावांचं वडिलांचं नाक कुठेही कापू देऊ नका. एवढंच मी मनापासून सगळ्या मुलींना आवाहन करेन की तुम्ही एक चांगला मुलगा बघा, ते पाठिंबा देणारच. प्रेमाला कोणी विरोध करत नाही. मी प्रेमविवाहच केला आहे समीर आठलेंशी, पण मी आधी माझ्या सासरचं घर पाहिलं, माझ्या आईला सांगितलं, सगळं झालं आणि केलं. तर मुलगा बघताना खरंच विचार करा की आईवडिलांना वाटतं एवढ्या कष्टाने आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला वाढवलं आणि तुम्ही पटकन कोणाबरोबर गेलात आणि नंतर दुःखी झालात तर तुम्हाला माहेरी येण्यालाही तुम्ही डोळे वर करून बोलू शकत नाही. तेव्हा मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहाच, पण जोडीदार निवडताना खूप काळजी घ्या. एवढंच सांगेन. जसं बाईंनी सगळ्यांवर संस्कार केले, पण मला असं वाटतं की ते संस्कार शाळेतून घरातून होत असतात, ते कधीही विसरू नका. एवढंच मी सगळ्यांना आवाहन करेन. माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना, तरुण मुली इथे खूप हजर आहेत म्हणून सगळ्यांना एवढं सांगेन आणि माझे 2 शब्द संपवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांना नम्र अभिवादन करते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि परमेश्वराला नतमस्तक प्रणाम करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपले लाख मुलाचे विचार आपण या ठिकाणी व्यक्त केले आणि खूप चांगला सामाजिक संदेश याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी दिला, त्याबद्दल आपणास मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आमच्या 2 भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचा मी या ठिकाणी सन्मान करू इच्छितोय. ICDLच्या कार्तिकी मोकाशी मॅडम आणि ज्योती मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा मी या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करू इच्छितो. मी कांबळेपर्यंत विनंती या ठिकाणी करतो की आमच्या 2 मॅडम या ठिकाणी आहेत, कार्तिकी मोकाशी मॅडम आणि ज्योती मॅडम यांना या ठिकाणी आपण मी कांबळे परिवारातील आमच्या वहिनींना विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या मोकाशी मॅडम आणि ज्योती मॅडम यांनी या ठिकाणी आपण सन्मानित करावं. बारवेची सरपंच सन्माननीय निलेशजी बाबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. योगिताताई कांबळे आपण विनंती या ठिकाणी करतो की आपण आपल्या मान्यवर भगिनींचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. बारवेचे सरपंच सन्माननीय निलेशजी बाबरे आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी कांबळे परिवाराला विनंती करतो की आपण मंचावर येऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आमचे सन्माननीय मित्र आयुष्यमान त्यानंतर सन्माननीय दिनेशजी गायकवाड आपला देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. दिनेशजी गायकवाडपासून विनंती करतो की आपण मंचावरती यावं. कांबळे परिवाराच्या वतीनं या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं, सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. आणि फक्त मॅडम आपण बचत गटाच्या या ठिकाणी जे आहे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. नंतर पुढील कार्यक्रम आपण या ठिकाणी समारोप करणार आहोत.
ज्या ज्या बचत गटाची नावं मी या ठिकाणी घेतो त्या बचत गटाला विनंती या ठिकाणी करतो की आपण मंचावरती यायचे. महालक्ष्मी महिला बचत गट, महालक्ष्मी दिनेशजी गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत. महालक्ष्मी महिला बचत गट आपण पुढे यायचं आहे. महालक्ष्मी महिला बचत गट ज्यांची नावं घेतोय त्यांना विनंती करतो की त्या बचत गटाने पुढे यावं. मी अलकाताईने विनंती या ठिकाणी करतो की महालक्ष्मी महिला बचत गटाला आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. DJ Asis SK. महालक्ष्मी महिला बचत गटाला या ठिकाणी अलकाताई सन्मान चिन्ह सर्टिफिकेट देऊन या ठिकाणी सन्मानित करतील. मी ज्या ज्या महिला बचत गटाची नावं मी जाहीर करतो त्यांना विनंती या ठिकाणी करतो की आपण मंचावरती यायचे. पुढील महिला बचत गट ओमकार महिला बचत गट, ओमकार महिला बचत गटाने पुढे यायचे. महिला ओमकार महिला बचत गटाने पुढे यायचे. त्यानंतर हिरकणी महिला बचत गटाने नंतर त्यांच्या मागे यायचे. पहिला ओमकार महिला बचत गट, नंतर हिरकणी महिला बचत गट. लवकर लवकर यायचे, ताईंना पुढील कार्यक्रमासाठी जायचे, त्यामुळे जास्त वेळ न घालवता. ओमकार महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट आणि त्यानंतर सबका मालिक एक महिला बचत गट. ओमकार महिला बचत गट अलकाताईंच्या शुभ हस्ते या सर्व महिला गटांना आपण सन्मानित करत आहात. Investing can feel overwhelming. But what if you had a dedicated partner guiding you every step of the way, plus a free account opening to get started? हिरकणी महिला बचत गट ज्या 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 बचत गटांना सन्मान दिला त्यांनी लगेच खाली जायचे, कारण अजून बरेचसे महिला बचत गट आहेत ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यामुळे आपला सन्मान केल्यानंतर आपण त्वरित मंचाच्या खाली जायचे. हिरकणी महिला बचत गट, नंतर सबका मालिक एक महिला बचत गट, नंतर रयत महिला ग्राम संघ, हिरकणी महिला बचत गट झालं असेल तर त्यानंतर सबका मालिक एक महिला बचत गट, नंतर रयत महिला ग्राम संघ, ज्या महिला बचत गटाला सन्मान मिळाला आहे त्यांनी जरा थोडंसं खाली जायचं, कारण दुसऱ्या महिला बचत गट आहेत. बरेचशा महिला बचत गटांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. सर्व महिलांना प्राधान्य आपण या ठिकाणी देतोय. त्यांचा सन्मान आपण या नारीशक्तीचा सन्मान या ठिकाणी करतोय. सबका मालिकेत महिला बचत झाल्यानंतर रयत महिला ग्राम संघ,
रयत महिला ग्रामसंघ, त्यानंतर शिवगौरी महिला बचत गटाने पुढे यायचे. शिवगौरी महिला बचत गट, रयत महिला ग्रामसंघाच्या नंतर शिवगौरी महिला बचत गट, शिवगौरी महिला बचत गट, मरियाई महिला बचत गट. हां, आणि बाकी महिला बचत गटाला आपण नंतर सन्मानित करणार आहोत. तत्पूर्वी ताईंना पुढील कार्यक्रमासाठी जायचे, त्यामुळे बाकी महिला बचत गटाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी सन्मान देणार आहोत. प्रवीण शेठ कांबळे आपणास विनंती करतो की आपण मंचाजवळ यायचे आणि कार्यक्रमाचे आपण आभार या ठिकाणी व्यक्त करायचे. प्रवीणजी कांबळे. हां, मी सर्व बचत गटाची नावं या ठिकाणी घेतोय. मरियाई महिला बचत गट, विघ्नहर्ता महिला बचत गट, इंद्रायणी महिला बचत गट, श्रीकृपा महिला बचत गट, ओम साईराम महिला बचत गट, शिवकृपा महिला बचत गट, एकता महिला बचत गट, श्री सद्गुरू कृपा महिला बचत गट, श्रीराम महिला बचत गट, शिवगंगा महिला बचत गट, टाकीदेवी महिला बचत गट, वैदेही महिला बचत गट, क्रांती महिला बचत गट, सिद्धार्थ दिगंबर महिला बचत गट, महाराणी येशुबाई महिला बचत गट, संघर्ष अपंग मित्र महिला बचत गट, ओम गुरुदेव दत्त महिला बचत गट, सखी महिला बचत गट, श्री गणेश महिला बचत गट, नारी शक्ती महिला बचत गट. या सर्व माझ्या बचत गट महिला भगिनींचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. DJ Asif SK. मातोश्री महिला बचत गट, जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमासावी. मात्र सर्वांची नावं घेतलेत पाहिजे, परत एकदा रिपीट या ठिकाणी करतोय. शिवगौरी महिला बचत गट, मरियाई महिला बचत गट, श्री महालक्ष्मी महिला बचत गट, विघ्नहर्ता महिला बचत गट, इंद्रायणी महिला बचत गट, ओमकार
महिला बचत गट, सबका मालिक एक महिला बचत गट, श्रीकृपा महिला बचत गट, मातोश्री महिला बचत गट, जनसेवा महिला बचत गट, जय मल्हार महिला बचत गट, ओम साईराम महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट, शिवकृपा महिला बचत गट, एकता महिला बचत गट, श्री सद्गुरू कृपा महिला बचत गट, श्रीराम महिला बचत गट, शिवगंगा महिला बचत गट, टाकीदेवी महिला बचत गट, वैदेही महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, क्रांती महिला बचत गट, सिद्धार्थ दिगंबर महिला बचत गट, महाराणी येशुबाई महिला बचत गट, संघर्ष अपंग महिला बचत गट, ओम गुरुदेव दत्त महिला बचत गट, सखी महिला बचत गट, श्री गणेश महिला बचत गट, नारी शक्ती महिला बचत गट, रयत महिला ग्रामसंघ आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेले प्रवीण शेठ कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की आजच्या ह्या सोहळ्याचा आभार आपण व्यक्त करावा. मंचावरती जरा गर्दी कमी करायची. आपण ताईंना पुढील कार्यक्रमासाठी जायचे, त्यामुळे आपण जरा सर्व भगिनीने सहकार्य करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. सर्व महिला भगिनींना मी विनंती करतोय, एवढ्या धक्काबुक्कीमध्ये तर कंटाळवाणं झालं तर नीट फोटो काय मिळणार नाहीत. एका बाजूनं डाव्या बाजूनं सगळ्यांनी लाईन करा. तुमच्यासाठीच आहे, महिलांसाठीच प्रोग्राम आहे, महिलांनाच फोटो काढायचा आहे. तिथं कोणीही दुसरे जेंट्स नाहीत, तुम्ही लाईनमध्ये उभे राहा. तुम्ही जावा, तुम्ही खाली जावा, तुम्ही सगळ्या खाली करा. गाडी ठेवा. सरांना सांगितलं आहे गाडी जरा बाहेर काढायला सांगा. बुद्धांची मूर्ती ती त्यांची अलका त्यांची. सरपंच साहेब, सर्व महिला भगिनींना रांगेमध्ये उभं करा ना. चला रांगेमध्ये. मॅडम अलकाताई 5 मिनिटं थांबा ना ताई. गेल्या ना फोटो काढा.